अतिक्रमणावर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम. शहरातील अतिक्रमणे काढून घ्या, अन्यथा बुलडोझर. महानगरपालिकेनं दिला अल्टिमेटम. अमरावती शहरात अतिक्रमणाची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. रस्त्याच्या कडेला किंवा जागा दिसेल तिथं अतिक्रमणं केली जातात. काही तर पक्के शेड ठोकून अतिक्रमण करतात. या अतिक्रमणामुळंच शहरात अनेक समस्या निर्माण झाल्यात. आताही महानगरपालिका माननीय आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे. काही जणांनी स्वतःहून अतिक्रमणं काढून घेण्यास सुरुवात केली आहे. महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण मोहीम सुरू असून आज दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी JCB व 3 ट्रकद्वारे चित्रा चौक, इतवारा बाजार, टांगा पडाव, चांदणी चौक, नागपुरी गेट, जमील कॉलनी, वलगाव रोड, चौधरी चौक, मालवीय चौक, रेल्वे स्टेशन चौक परिसर येथील अतिक्रमण महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. जोपर्यंत शहरातील रस्ते व फुटपाथ मोकळे होणार नाही तोपर्यंत हे अतिक्रमणाची कारवाई सुरूच राहील. ज्यांनी अतिक्रमण केलं असेल त्या सर्वांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावं, अन्यथा महानगरपालिका प्रशासन काढून घेईल. तसेच कायदेशीर कारवाईलाही सामोरं जावं लागेल. शहरातील मुख्य बाजारपेठ, कापड बाजारातील अतिक्रमणांवर देखील लवकरच कारवाई करणार असून त्याबाबत शहरातील इतर भागातील अतिक्रमणं मोकळं करून मुख्य शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करणार आहेत. नागरिकांना या अतिक्रमणाचा त्रास सहन करावा लागतोय. या गोष्टींचा विचार करूनच महानगरपालिका प्रशासनानं अतिक्रमणावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक कारवाई करून अतिक्रमण काढून घेत आहे. सदर कारवाईत अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे, निरीक्षक अन्सार अहमद, संदीप सोनवणे, अतिक्रमण विभागातील कर्मचारी, PSI गुलवाडे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.